बाप आमचा बाप तुमचा बाप कधी आलो मी पोरांचा बाप आहे मलाच करतोय. आमच्या स्ट्रीट प्लेचा बाप आहे. काय बोलता काय नाही. वेलकम टू माय ब्लॉग. आपण बघणार BMS डिपार्टमेंटची स्ट्रीट प्लेची जर्नी कशी चालू आहे. आता बघा मॅनेजमेंट टीम काय करत आहे. ही मॅनेजमेंट टीम आहे. आणि ती मानसी कधीपासून काम करते अजून झाला नाही तिचा. गजब बेइज्जती है. रुको जरा सबर करो. हा एवी भगत आमचा स्ट्रीट लेवलला नवरोबा. बघा यांचा चाललाय काय कसा करायचा. आज व्हॅलेंटाईन डे निमित्त आमचा BMS डिपार्टमेंट साजरा करीत आहे तुमच्या समोर. मला सोडून आता ते सादर करीत आहे बटरफ्लाय. तुझा नकुआ बघ कसा सजलाय तुला आनंद मनान झालाय आज सणाचे दिसाला. तुझे हातान घालीन हिरवा चुरा आपल्या लग्नाचे दिसाला. नवस करून देवाला न भरीन सिंदूर तुझे माथ्याला. तुम्ही बघू शकता एलेट आले त्यांना बाहेरच आम्ही कोंडून ठेवलं. त्याला आता आतमध्ये घेऊ. मिस भाग्यदा जोशी. 2,000 years later. तुम्ही सर्वांनी
सेल्फी क्वीनचा सेल्फी चालू आहे बघा. एवी भगत मॅनेजमेंट टीम. आपली डायरेक्टर खूप त्रासलेली आहे बघा. ती ढोलकी वाद्याशी बोलत आहे. मी आता तुम्हाला लोकांना शिक्षा करणार. बाई ह्याला कोंबड्यावर किंवा कोंबड्या बाई ह्याच्या आशीर्वाद बोला. शांत बसा तुम्ही. मी ह्याला दाखवणार सरळ करते. काही उद्याबद्दल माझ्या बहिणीचा साखरपुडा आहे. मी तुमचा सर्वांचा लाडका. कोण करा शिक्षणाची मस्ती. बघा हिचा डायलॉग घेतलेला मी. माझा डायलॉग घेतो चोर आहे. सबके सब चोर हैं साले. मी डायलॉगच घेतला. बोल माझ्या लाडक्या भाऊसा. अरे माझ्या लाडक्या भाऊसा. असाच बोल ना तिकडं. आमच्या डायरेक्टरला फुटीच पाहिजे. खायला पण झाले. अरे बाई इथून परफेक्ट येते सगळी. आपणच येतो. फोटो काढ ना. एक सेल्फी काढ. सगळे फ्रुटी पिताना बघा. आमची एज्युकेटेड पीपल अँड वकील. बघा आमचा मॅनेजमेंट पीपल स्टुडंट. मॅनेजमेंट स्टुडंट फ्रुटी वाटताना. सगळ्यांना फ्रुटी भेटायला पाहिजे. हा एक्स्ट्रा उडली तर हिला द्या. भेटली तरी पण चालेल. हो बरोबर बोलते. येताय ना तुम्ही. बघू आता आपण सगळे येतात का सगळे. त्याला पुढं जाऊ दे ना. आमची बाई ही आमची मैत्रीण समृद्धीची अक्षतची मेवणी. आमचा बाप. आमचा बाप तुमचा बाप कधी आलो मी. तीनच पोरांचा बाप आहे. मलाच करतोय. आमच्या स्ट्रीट प्लेचा बाप आहे. काय बोलता. काय नाही. मराठी बघा आमचा ढोलकीवाला कसला पितोय. मला पण पाहिजे हा. आमचे 3 फॅकल्टीज मेंबर जॅन्सी मॅम, निलिमा मॅम, मॅम क्रांती. आम्ही यांच्याच माहेरी चाललो आहोत स्ट्रीट प्ले साठी. आमच्या रिक्षाला दाखव रे. कोण आहे रिक्षाला. हा हे मामे आमच्या बीएमए डिपार्टमेंटचे मामा. जोडतो जोडपा थोडासा गेलेला आहे. नंतर बघू ते 2 वर्षानंतर. हा ढोलकी वादक किंग आणि आमचे व्हिडिओ किंग आरती किंग विजयमय किंग. बीएमएस फॅकल्टीज टीचर्स. मॅम जरा बिझी आहे. काय लिहिता मॅम. काय लिहिता. मराठी हो वोट ऑफ थँक्स मॅम. मॅडमची मराठी बघा हँड रायटिंग. बघा हे बिझी. यांना काय फ्रुटीच पाहिजे बाकी काय नको. आमची बाई सरांशी बोलतोय. प्रिन्सिपल सरांशी बोलते आमचा सिलेबस बद्दल. सिलेबस तुमचा कमी करायचा आहे मला पण सांगितले. पावसा आमची ऑफिस गर्ल जरा बिझी आहे. आमची फ्रुटी संपल्या. आम्हाला अजून पाहिजे फ्रुटी. संपल्या. बघा मॅनेजमेंट टीम मागं बसून प्लॅनिंग करते की आम्हाला बर्गर भेटेल का नाही. एफ5 गर्ल या ठरवला. आणि समाप्त आणि इंट्रोडक्शन वाली टीम. बरोबर. ही डायरेक्टर बघा.
मी आता सर्वांची प्रशंसा करते. नीलम, श्रुती, वनश्री, आरती, सानिका, जानवी, मोहन, अक्षर, आदित्य, अजय, संयमी, निहारिका. तुम्ही दिलेल्या मराठीचा जॉब आता कसा? गाडी आतमध्ये उभा. उशीर का झाला तुला? वेळेवर यायचं किती वेळा सांगितलंय? चल बस पटकन. रोज बघावं उशिरा येते मी. बाय बाय. तुम्ही दिलेल्या मराठीचा जॉब आता कसा? हो बाळा, बसते ना. कलरीची गाडी आहे. अगदी कलरची गाडी. चला चला. सर्वांनी पटकन शांतीकडे जमा करा. शांती साधेला जमा करते. भाया भाया सीवुड छोड़ दोगे क्या? रोहन, अक्षर, तुमची दोघं कशी बाई होते? बाई त्या भावाचा साखरपुडा होता. भावाच्यासोबत तुझं पण जमवायला गेलं काय? शांत बसा सर्वांनी. अक्षर, तुझी बाई कुठे मारता? आई तिथंच होतं पण मला ते राहत कोणाला मला होतं भाताला सांगितलं आहे तिला यावं काय तुझे रडवणार नसता. शांत बसा सर्वांनी. मी या लोकांना बरोबर केलं होतं. बाई, यांना कोंबड्या बनवा, कोंबड्या. यांना मारा. आई, त्यांच्या आशीर्वाद बोलवा. शांत बसा तुम्ही. यांना सर्व सकाळ करायचं मी बघतेच आता. आई चांगला केलं हा उद्या आणतो. बाई बाई, तुझ्या म्हणजे माझ्या बहिणीचं साखरपुडा आहे. माझं घरचं लग्न केव्हा झालं आहे हे बाबा, आत्ता मी शेवटची संधी देते. हे बघा ना बाळांनो, जर आत्ताच तुम्ही अभ्यास केला नाही तर पुढे जाऊन मोठे व्यक्ती होणारच कसे ना? हा बाई, आज मला कळला शिक्षण एवढा महत्वाचं आहे. हा बघा, मला नवीन रिक्षा घेऊन द्या. मी जातो धंद्यावर. आपलं घर तरी चालेल. ठीक आहे रिक्षा, जा भाडे भरायला. तुमचं म्हणजे तुमचं होतं ना? एक रुपया आहे ना पण? मॅडम, आधी तुम्ही सुट्टे पाहिजे होते. हो, समोरच्या बाईने तुम्हाला 500 रुपये दिले. मी त्यांना 255 रुपये परत करायला आले होते. परंतु तुम्ही त्यांना 355 म्हणजे 100 रुपये जास्त परत दिले. हे जर तुम्ही शाळा सोडली नसती तर तुमचे नुकसान झाले नसते आणि डोके फोडायची वेळ आली नसती तुमच्यावर. हे तर झाले अशिक्षित मुलाचे. आता बघा, तो मुलगा उच्च शिक्षित आहे. अहो बाबा, तुम्हाला माहिती आहे का, आज मी सर्व फाईल्स कम्प्लीट केले आणि आपली बिल पाहिजे झाली. आता आपल्याला नवीन प्रोजेक्ट मिळणार आहे. अरे वा, मस्त. तुला शिकवण्याचा फायदा तुझ्या सर्वांनाच होत आहे. हो बाबा, बरं झाले तुम्ही मला शिकण्यास प्रोत्साहित केले, जेणेकरून आज मला सर्व व्यवसाय ज्ञान आहे. त्याचप्रमाणे मी इतर लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हणूनच मी तुम्हाला सर्वांना हेच संदेश देईल की शिक्षण घेऊन सुशिक्षित व्हा. कारण की
भाई हम तो शुरू होते ही खत्म हो गया यार। अरे शिक्षणाची मस्ती होईल तुमचे भविष्य घडवे आपल्या समोर सादर करीत आहे दिल धडकने दो किसके लिए अरे भाई एजुकेशन के लिए और किसके लिए राम राम भावांनो आणि त्यांच्या सगळ्या लाडक्या बहिणींनो आज आपण इथे आलो आहोत मजा करायला बाबांनो कशासाठी बाय अगं माझ्या लाडक्या बहिणीशी सगळ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगण्यासाठी पण गरज काय हे सर्व करायची अरे मस्त खाने का पीने का और सो जाने का और क्या ही चाहिए जिंदगी में अरे शिक्षण आहे तो सर्व आहे गरज आहे ती काळाची पण ते सांगणार कसं अरे त्यासाठीच तर आपण इथे आलो आहोत चला रे शुभ सकाळ बसा खाली सर्वांनी चला मी आता तुमची हजेरी घेते जान्हवी मनस्वी नीलम आरती सानिका अजय रोहन अक्षर अथर्व कृती संयमी निहारिका काय गं आज पण उशीर यायला तुला किती वेळा सांगितले वेळेत यायचं शेवटची संधी लवकर येऊन बस बाय बाय तुम्ही मराठीचा गृहपाठ टपाटा हो बाळा बस चला विषय काढला थोडी काय होती का चला सर्वांनी आपण त्या स्वाध्यायाच्या जान्हवीकडे जमा करा होय जान्हवी स्वाध्याय वही जमा करते बाईंच्या टेबलवर ठेवते तेवढ्यात बाईंच्या लक्षात येते की रोहन व अक्षरची स्वाध्याय वही नाही रोहन अक्षर तुमची स्वाध्यायाची वही कुठे गेली बाई भावाचा सांगून होता अक्षर तुझ्या ग्रुपची वही कुठे आहे मग बाई मी करतो होतो पण आता त्या रोहनचा फोन अरे मग तू काय ठरवलं काय शांत बसा आता तुम्हा दोघांना मी शिक्षा करणार आहे बाई यांना कोंबड्या म्हणून कोंबड्या नाही यांना मारा बाई त्यांच्या आशीर्वादाचं पण बसा शांत बसा आता या थोड्या कसं करायचं हे बघतेच हा तो आणतो उद्या बाई बाई उद्या पण माझं बहिणीचा साखरपुडा आहे ही आता शेवटची संधी आहे हे बघा ना बाळांनो जर आत्ता तुम्ही अभ्यास केला नाही तर पुढे जाऊन मोठे व्यक्ती कसे होणार आहात हा बाई हा सोळा कल्ला काय रे म्हणजे दहावीला नापास झालास चल धन्यवाद माझ्यासोबत
रिक्षाचे भाडे घे आणि मला हातभार लाव. हा ठीक आहे, मला नवीन रिक्षा घेऊन द्या, मी जाईल धंद्यावर, आपलं घर तरी चालेल. मुलाला वडील नवीन रिक्षा घेऊन देतात आणि मुलगा धंद्यावर जातो. ठीक आहे रिक्षा, जा भाडे मारायला. हा कटकन रोज धंद्यावर यायचं, त्याचं शिकलो असतो तर बरं ते झालं असतं. घरी बाबा आणि आई रोज बोलतात किती धंदा झाला, काय सांगायचं त्यांना रोज. तो साईडचा शिकलाय आणि नोकरीला जातो, कमवतो 30-40 हजार, पण त्याच्या डोक्यात टेन्शन तरी नाही. हा वर्क लोडचं काय म्हणतो तो ते असेल, पण त्याच्या अकाउंटला नेहमी पैसे येत असतात. ते आपले रोजचंच रडगाणं, धंद्यावर तर जावंच लागेल. बघू आज कोण कोण नवीन भेटतात ते. हा, 245 रुपये होती, पण सुट्टी लागतील ना बाई. पोहोचल्यावर मुलीला समजते की तिच्याकडे सुट्टे पैसे नाही. ती 500ची नोट काढते. बाई आधीच बोललेलो सुट्टे पैसे लागतील. तो 500ची नोट घेतो आणि मुलीला 350 रुपये परत करतो. मुलगी घाईत असल्यामुळे ती पैसे मोजून घेत नाही. काही वेळानंतर सीएनजी पंपावर सीएनजी भरण्यासाठी येतो. तेव्हा त्याला समजते की आपल्याकडे 100 रुपये कमी आहेत. तेव्हा तो तिथल्या एका जाणकार दिसत असलेल्या व्यक्तीला आपल्यासोबत झालेला प्रकार सांगतो. माझ्याकडे पैसे बघा ना, काय मी मागे अहो, समोरच्या बाईने तुम्हाला 500 रुपये दिले. तुम्ही तिला 255 रुपये परत करायला हवे होते, परंतु तुम्ही तिला 355 रुपये परत केले. म्हणजेच तुम्ही तिला 100 रुपये जास्त दिले. जर तुम्ही शाळा सोडली नसती तर तुम्हाला हे तुमच्यावर ही परिस्थिती आलीच नसती. तुमचे नुकसान झाले नसते आणि आता नोकरी फोडायची वेळ आली नसते. हे तर झाले अशिक्षित मुलाचे. आता पाहूया जो मुलगा शिक्षित आहे. उच्च शिक्षण घेऊन वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करणारा मुलगा. हो बाबा, तुम्हाला माहिती आहे आज मी बिझनेसचे सर्व फाईल्स कम्प्लीट केले आणि आपली डील सुद्धा फायनल झाली. आता आपल्याला नवीन प्रोजेक्ट मिळणार आहे. अरे वा, मस्त. तुला शिकवण्याचा फायदा तुझ्या बरोबर सर्वांना होत आहे. हो बाबा, बरं झाले तुम्ही मला शिकण्यास प्रोत्साहित केले, जेणेकरून आज मला सर्व व्यावसायिक ज्ञान आहे. त्याचप्रमाणे मी इतर लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्या आहे. बघितलं, म्हणूनच मी बोलतो शिक्षणात आपली प्रगती होते. अज्ञानात आपली अधोगती शिक्षणातच आहे खरी प्रगती. सीन 3 काही ठिकाणची परिस्थिती. बघितले अर्धवट शिकण्याचे आणि काही लोकांचे विचार जे मुलींना शिकण्यास प्रोत्साहित करत नाही. सुशिक्षित ठिकाणाची परिस्थिती. अगं भाऊजींनी तुला तर आणलेले, मी सरळ नाही सांगितले, कारण आमच्या राजकुमारीला शिकवायचे ते होते. हो, मग काय, शिकून मोठे होऊन आपल्या लोकांचे नाव पण मोठे करायचे आहे. आणि हिचं मानसिक आरोग्य कसं ओळखेल, आपल्याला कसं कळेल ती बरोबर आहे की नाही. लग्न करून दिलं लवकर त्यांच्यावर कसं परिणाम होईल ते पण आपलं बघायला हवं. हो आई बाबा, तुमच्या पाठिंब्यामुळे मी आज इथपर्यंत चांगले शिक्षण घेते आणि या शिक्षणाचा वापर मी सर्वांसाठी नक्कीच करेन. सानिका मोठी होऊन वकील बनते आणि समाजसेवा करते. बघा, एक स्त्री शिकल्याने संपूर्ण समाजाचे भले होते. म्हणूनच संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे की त्या एका स्त्रीला शिक्षित करण्यासाठी पाठिंबा देणे. म्हणूनच म्हटले जाते शिक्षण ही एक मजबूत
4 10 वर्षानंतर गेट टुगेदर. अजय, संयमी, सानिका, मनस्वी, निहारिका, सोहम शिक्षित हे सर्व एका हॉटेलमध्ये जमतात. हा हा बसते बसते ती शाळेत पण उशीर असते. हिची सवय अजून काही जाणारच नाही. तेव्हा सगळ्यांना भेटून बरं वाटलं. हो. तू काय करतेस? मी डॉक्टर आहे. मी शिक्षिका आहे. मनस्वी, सानिका, सोहम. अजय, तुम्ही काय करता? मी इंजिनियर. मी सीए आहे. मी वकील आहे. आणि माझा स्वतःचा एक व्यवसाय आहे. थांबा, मी आले. आता तू कुठे गेली? अरे आता हा कोण? अरे हा अथर्व. हा आपल्या शाळेत होता, पण ह्याने शाळा मध्येच सोडली. अरे जर तू आम्हाला पाहत होतास तर तू आला का नाही इथे? मी इकडे वेटरचे काम करतो. तुम्ही सगळे शिकून इतके मोठे झाला आहात आणि मी असं अशिक्षित. मला बरोबर वाटले नाही तुमच्यात बसायला, म्हणून मी आलो नाही. मॅनेजरने बोलवल्यावर तो निघून जातो. अरे मग सर्वांना माहिती आहे आपल्या वर्गाने सर्वात हुशार मुलगी रोशनी हिचे घरच्याने लग्न लावून दिले आणि तिचा नवरा स्थळ करतो. इतका वैताग आहे तिला. हे तर काहीच नाही. तो 10वी नापास झालेला बंड्या म्हणे की त्याला हिशोब सुद्धा येत नाही आणि आता तो रिक्षा चालवतो. बघितले आपण आता शाळेत शिकलो याचे सुद्धा परिणाम बघितले आणि त्याचप्रमाणे मानसिक आरोग्य किती महत्त्वाचं आहे. ज्यामुळे आपल्याला व्यवस्थित शिक्षण घेता येईल. त्यामुळेच आम्ही म्हणूनच सर्वजण म्हणतो की सुखी जीवन जगण्याचा एकच नारा. सुखी जीवन या समाज सारा. सुखी जीवन जगण्याचा एकच नारा. सुखी जीवन या समाज सारा. सो हे गाईज, तर या ब्लॉगसोबत आमची प्रॅक्टिस आणि फायनल परफॉर्मन्स संपलेला आहे. पण आमची फ्रेंडशिप सिनियरसोबत कधीच संपणार नाही. खूप भारी वाटलं सगळ्यांशी भेटून आणि इतके भारी मेमरीज बनून. सो तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. टाटा, बाय.